नमस्कार मित्रांनो, गणित बुद्धिमत्तेच्या रेकॉर्डेड बॅचमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण अल्फाबेटचा भाग दुसरा पाहणार आहोत। यापूर्वी आपला पहिला भाग झालेला आहे। जर तुम्ही पहिला भाग पाहिला नसेल तर पहिला भाग पाहून घ्या। आज आपण दुसरा भाग पाहणार आहोत। मित्रांनो, तसं जर पाहिलं तर हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या टॉपिकची लेंथसुद्धा खूप मोठी आहे। मित्रांनो, किती प्रॅक्टिस केली सुद्धा तरीसुद्धा हा टॉपिक मित्रांनो या ठिकाणी कमीच पडतो, कारण की या टॉपिकवर खूप वेगवेगळ्या स्वरूपामध्ये प्रश्न परीक्षेत विचारले जातात। परंतु आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात हेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत, कारण की तसं जर पाहिलं तर हा टॉपिक खूप मोठा आहे। ठीक आहे, तर पहा या ठिकाणी काय दिलेले पहा। जर तुम्ही याची निरीक्षण क्षमता जर केली, ज्या विद्यार्थ्याची निरीक्षण क्षमता चांगली असेल किंवा ज्या विद्यार्थ्याचं या टॉपिकवर मित्रांनो वारंवार जर याची जर प्रॅक्टिस जर केली तर हा टॉपिक मित्रांनो तुमच्या आटोक्यात येऊ शकतो। हा टॉपिक मित्रांनो तसं जर पाहिलं तर खूप मोठा टॉपिक आहे। या ठिकाणी पहा काय दिले, GN HM आणि IL। आता हे सोडत असताना मित्रांनो तुमच्याकडे ABCD असणं खूप गरजेचं आहे। तुम्ही ABCD लिहून घेऊया, ABCD, EFGHIJKLMNOPQRSTUVW XY आणि Z। ही झाली मित्रांनो आपली ABCD। आता या ठिकाणी थोडंसं जर तुम्ही जर निरीक्षण जर केलं तर या ठिकाणी तुमच्या निदर्शनास काय येणार पहा। या ठिकाणी लगेच तुमच्या लक्षात येईल पहा, Gच्या नंतर Hच्या नंतर I। पहा या ठिकाणी काय दिलं, G घेतला, Gच्या नंतर काय घेतला, H घेतला, Hच्या नंतर काय घेतला मित्रांनो, I घेतला, Iच्या नंतर काय येईल तर Iच्या नंतर आता J येईल, म्हणजे एका एक घेतले। पहा या ठिकाणी J सलग मालिका आहे, Jच्या नंतर Hच्या नंतर Iच्या नंतर काय येणार, J येणार, म्हणजे आपली सुरुवात काय होणार, Jने सुरुवात होणार आहे। मग Jने सुरुवात कुठे नाही, इथे सुद्धा Jने सुरुवात नाही, इथे सुद्धा नाही आणि इथे सुद्धा नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर। आता K सुद्धा पाहूयात, आपण चेक करूया। ठीक आहे, इथे J कसं आला हे तुम्हाला या ठिकाणी समजलं। त्याच्यानंतर आता K कसं येईल ते पहा। त्याच्यानंतर पहा Nच्या नंतर M घेतला, पहा Nच्या नंतर काय घेतला, M घेतला, एक मागे येते। त्याच्यानंतर पहा Nच्या नंतर M घेतला, आता Mच्या मागचं काय घेईल, मग Mच्या मागं काय येईल तर L येईल, म्हणजे याचा अर्थ पहा Mच्या मागे काय, पहा Nच्या मागं M घेतला, Mच्या मागं काय येईल, L येईल, Mच्या मागं काय येईल मित्रांनो, L येईल, म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी Mच्या मागं L येणार, म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी L असणार। या ठिकाणी K झाले पहा, तर या ठिकाणी L असणार। या ठिकाणी मित्रांनो JL हे याचं आपलं उत्तर असणार आहे, JL। या ठिकाणी मित्रांनो पहा टाईप करते वेळेस मिस्टेक झाली असावी, या ठिकाणी J आणि L हे याचं आन्सर असणार आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा। आता या ठिकाणी सुद्धा पहा तुम्हाला काय दिले पहा, CABCDEFGH। त्याच्यानंतर पहा इथं काय सोडलं, पहा Cच्या नंतर काय सोडला, ABCD सोडला। ठीक आहे, पहिल्याच्यामध्ये काय इथं D सोडला। त्याच्यानंतर Dच्या नंतर पहा E घेतला। ठीक आहे, पहा Cच्या नंतर D सोडला, E घेतला। आता Eच्या नंतर पहा, Eच्या नंतर EFG आणि म्हणजे 2 सोडला, आता H घेतला। आता आपल्याला 3 सोडायचे, 3 सोडायचे म्हणजे GHIJK हे 3 सोडायचे। आता आपल्याला L घ्यायचा, आपल्याला काय घ्यायचं, L घ्यायचा। मग L इथं सुद्धा नाही, या बाकीच्या 2 ऑप्शनमध्ये ते L आपल्याला चेक करावं, म्हणजे इथं काय आला आपला L येणार। ठीक आहे, म्हणजे Hच्या नंतर इथं आता Lनं सुरुवात झालेली असावी, Lने याची सुरुवात झालेली असावी। त्याच्यानंतर पहा Iच्या नंतर काय घेतला, IJK, एक सोडला, K घेतला। त्याच्यानंतर J सोडून K घेतला, पहा IJK। त्याच्यानंतर LM 2 सोडला, N घेतला, आता 3 सोडायचे। Nच्या नंतर पहा OPQ सोडायचा आणि OPQ आणि R घ्यायचा। काय घ्यायचा आपल्याला, R घ्यायचा, म्हणजे LRने सुरुवात कुठं झाली, पहा LRने सुरुवात झालेली एकच ऑप्शन आहे, ऑप्शन क्रमांक 4। ऑप्शन क्रमांक 4 आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर। म्हणजेच मित्रांनो पहिल्या अंकामध्ये 1चा गॅप घेतला जाते, त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेपवर तुम्हाला 2चा घेतला जाते, तिसऱ्या स्टेपवर तुम्हाला 3चा घेतला जाणार आहे आणि चौथ्या स्टेपवर आता चौथ्या गॅपचा। अशा स्वरूपामध्ये तुम्हाला हे सोडवायचं आहे। ठीक आहे, आता पुढचं पहा AZY। आता या ठिकाणी जर मालिका पाहिली तर झिकझॅक पद्धतीने जातं, पहा AZY। आता या ठिकाणी पहा एच्या खाली येतं मित्रांनो Z, एच्या खाली काय येतं Z, Zच्या अगोदर काय असतं Y, म्हणून या ठिकाणी पहा AZY असे स्वरूपामध्ये घेतले। त्याच्यानंतर पहा म्हणजे हे का पहिल्या क्रमांकावर, पहिल्या रकाना आहे म्हणून AZ हे 2 घेतले। त्याच्यानंतर पहा बी काय दुसऱ्या क्रमांकावर, म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर म्हणजे काय, या ठिकाणी हे पहिलं पद, हे दुसरं पद, हे तिसरं पद, आता येणार हे चौथं पद असणार आहे। मग पहा पहिल्या पदाला काय घेतलं, त्याच्या खालचे 2 अंक घेतले,
2 अल्फाबेट्स घेतले. त्याच्यानंतर बीच्या दुसऱ्या क्रमांकावर, मग बीच्या दुसऱ्या क्रमांकावर तर बीला काय घेतले आपण 3 घेतलेले. पहा या ठिकाणी ए पहिल्या क्रमांकावर त्याचे 2 अल्फाबेट घेतले, बी दुसऱ्या क्रमांकावर आहे मग त्याच्यानंतर 3 घेतली. पहा त्याच्यानंतर काय घ्यायचं आता बीच्या खाली येणार वायच्या अगोदर एक्सच्या अगोदर डब्ल्यू, एक्सच्या अगोदर काय असणार डब्ल्यू. त्याच्यानंतर पहा सी, ए बी सी, सीच्या अगोदर सीच्या खाली काय येणार, सीच्या लगेच ऑपोजिट आहे मित्रांनो एक्सच्या मागे येणार डब्ल्यूच्या मागे येणार यूच्या मागे येणार व्ही. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर आपलं काय येणार डी येणार. तर डीच्या खाली काय असणार, डीच्या खाली असणार डब्ल्यूच्या अगोदर काय असणार व्ही, व्हीच्या नंतर यूच्या नंतर महा मित्रांनो या ठिकाणी असणार टी आणि त्याच्यानंतर असणार यस. या ठिकाणी पहा टी आणि या ठिकाणी असणार यस. आता या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थितरित्या मी अल्फाबेट्स काढतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो. ठीक आहे, म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. हे तुमच्या असं लक्षात येत नसेल तर तुमच्या व्यवस्थित लक्षात तुमच्या आणून देतो. पहा या ठिकाणी पहा ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. आता पहा या ठिकाणी पहा एच्या नंतर काय घेतलं, पहा एच्या नंतर झेड आणि वाय घेतला आहे. म्हणजे एच्या खाली काय पहा झेड आहे आणि त्याच्यानंतर वाय घेतला. त्याच्यानंतर पहा बी येणार, बीच्या खाली काय वाय आहे. त्याच्यानंतर पहा बीच्या नंतर काय घेतला, बीच्या नंतर खाली वाय घेतला, वायच्या नंतर 2 अक्षर घेतली. इथं पहा या ठिकाणी 2 घेतले. ठीक आहे, मग आता पहा डी घेणार आपण, डी घेणार पहा ए बी सी. आता डी घ्यायचं. आता काय व्हायचं पहा सी घेतला, सीच्या नंतर पहा किती घेतला, सीच्या खाली एक्स आहे. त्याच्यानंतर किती घेतले, एक्सच्या नंतर 1 2 3 घेतले म्हणजे डब्ल्यू व्ही यू घेतला. आता पहा याच्या खाली आपल्याला काय घेतले आणि 3 घेतले. आता आपल्याला 4 घ्यायचे म्हणजे डीच्या खाली काय मित्रांनो डब्ल्यू आहे. डीच्या खाली पहा डीच्या खाली काय आहे डब्ल्यू. आता डब्ल्यूच्या नंतर आपल्याला इथं किती घ्यायचे, इथं 3 घेतले. आता आपल्याला 4 घ्यायचे म्हणजे 1 2 3 4 घ्यायचे. म्हणजे पहा डब्ल्यूच्या नंतर व्हीच्या अगोदर यूच्या अगोदर टीच्या अगोदर यस. कळालं का तुम्हाला. पहा या ठिकाणी एच्या खाली काय झेड आहे, त्याच्यासोबत काय घेतला 1 घेतला म्हणजे पहिलं पद असल्यामुळे 1 घेतला, वाय घेतला एक्स्ट्रा. त्याच्यानंतर आलं आपलं बीसाठी काय घेतलं मित्रांनो, बीसाठी खालची लगेच वाय वाय आल्याच्या नंतर त्याच्या समोरचे 2 घेतले कारण की दुसरं पद आहे म्हणजे एक्स आणि डब्ल्यू घेतला. त्याच्यानंतर पहा सीच्या खाली काय एक्स आहे, एक्सच्या नंतर मग काय तिसऱ्या पदावर म्हणून या ठिकाणी 3 घेतले म्हणजे डब्ल्यू व्ही यू घेतला. त्याच्यानंतर आता काय येईल आपलं डी येईल. बरोबर आहे ना, ए बी सी डी येईल. डीच्या खालचं काय डब्ल्यू, मग डब्ल्यूच्या नंतर आपल्याला 4 लिहायचे. डब्ल्यूच्या नंतरचे 4 कुठले म्हणजे डब्ल्यूच्या अगोदरचे 4 व्ही यू टी आणि यस अशा स्वरूपामध्ये तुम्हाला लिहायचे. म्हणजे ऑप्शन क्रमांक पहा डी डब्ल्यू यू टी एस म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे, अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. त्याच्यानंतर पहा पुढं काय दिलेलं आपल्याला, पुढं ज्यावेळेस तुम्हाला अल्फाबेट्स आणि अंक सोबत दिलेले असतात त्यावेळेस काय करायचं पहा 6च्या नंतर काय 8च्या नंतर काय झाला मित्रांनो 10च्या नंतर काय होणार आता 12 होणार आहे. याचा अर्थ सर्वच ऑप्शनमध्ये आपल्याला 12 दिलेले आहे. आता सर्व ऑप्शनमध्ये जर 12 दिलं असेल तर आपले एकही ऑप्शन आपल्याला या ठिकाणी कट करायचं नाही. आता काय करायचं पहा या ठिकाणी पहा व्हीच्या नंतर काय झाला मित्रांनो, व्हीच्या नंतर काय झाला टी झाला. त्याच्यानंतर पहा यू व्ही या ठिकाणी पहा आपण अल्फाबेट्स काढूयात यू व्ही. त्याच्यानंतर पहा यू व्ही टी आणि यस. म्हणजे पहा यूच्या नंतर काय घेतलं मित्रांनो, पहा यू सोडून टी घेतलेलं आहे. म्हणजे पहा या ठिकाणी आता अल्फाबेट्स जर आपण काढले तर लगेच तुमच्या लक्षात येईल. पहा ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. आता पहा या ठिकाणी काय केलं टीच्या पहा यूच्या नंतर काय घेतला व्हीच्या अगोदर टी घेतला म्हणजे या ठिकाणी पहा व्हीच्या नंतर यू सोडून दिला टी घेतला म्हणजे एक अक्षर सोडलं. त्याच्यानंतर पहा टी सोबत काय येणार, टी सोबत टी घेतल्याच्या नंतर काय घेतलं पहा टीच्या नंतर लगेच आर घेतला. टीच्या नंतर काय घेतलं मित्रांनो पी क्यू एन ओ पी क्यू आर इथं यस आहे. पहा टीच्या नंतर काय यस सोडला आणि आर घेतला. ठीक आहे, याच्यानंतर पहा यू टी
टीच्या नंतर इथं लगेच टीनं स्टार्ट केली, मात्र टीच्या एक सोडला, टीच्या अगोदरचं काय एस सोडला आणि आर घेतला, त्याच्यानंतर आर, आरच्या नंतर मग काय येईल आरच्या अगोदर काय येईल क्यू येईल, क्यू सोडला, पी घेतला, आता या ठिकाणी पी येईल, पीच्या एक मधला ओ सोडला जाईल आणि एन येईल, म्हणजे पी एन आणि 12 पी 12 एन, कारण की 12 तर येणारच होता, कारण 2 या ठिकाणी अंकमालिका वाढत जाते, म्हणजे पी एन 12 पी 12 एन, पी 12 एन कुठे पहा पी 12 एन, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे पी 12 एन. अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. त्याच्यानंतर पहा AC 3, पहा AC 3, BC 6, CC 9, DC 12, म्हणजे 3 1 3 3 6 3 3 9 3 4 12, आता 3 5 15 येणार, 3 5 काय 15 येणार, म्हणजे 3चा पाडा दिले 3 5 काय येणार 15 येणार, म्हणजे या दोन ऑप्शनमध्ये 15 नाही, म्हणून सर्वप्रथम दोन ऑप्शन काटून घ्यायचे, म्हणजे आपल्या इलिमिनेशन पद्धतीने जायचं आहे. दोन ऑप्शन आपल्याला काटून घ्यायचे, या दोन्हीपैकी एक आपला आन्सर असणार. मग याच्यानंतर काय घेतलं पहा A B सोडून दिला, C घेतला, त्याच्यानंतर पहा B C घेतला, म्हणजे पहा A B C D E, इथं काय येणार E येणार, ईने सुरुवात होणार आहे, ईने सुरुवात होणार. मग ईने सुरुवात होणार फक्त एकच आहे, ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 1, म्हणजे EC 15 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर, EC 15. अशा स्वरूपामध्ये तुम्हाला जायचं, म्हणजे इलिमिनेशन पद्धतसुद्धा यूज करायचे. कोणतं ऑप्शन या ठिकाणी आन्सर असू शकत नाही हे सर्वप्रथम या ठिकाणी काढायचे, मग जे काही शेवट राहील ते आपला आन्सर असणार आहे. सहसा असे प्रश्न मित्रांनो 2 ऑप्शन कटतात आणि 2 ऑप्शनापैकी एक आपल्याला या ठिकाणी व्यवस्थितरित्या पाहून करायचं असतं. अशा स्वरूपामध्ये ते करायचे, ही प्रॅक्टिस तुमच्याकडे असणं खूप गरजेचं असणार आहे. तसं जर पाहिलं तर मित्रांनो हा टॉपिक खूप मोठा आहे. खालील मालिका पूर्ण करा. आता खालील मालिका तुम्हाला पूर्ण करायची ADIP, ADIP आणि पुढे काय येईल. आता या ठिकाणी जर सहसंबंध जर पाहिला तर याच्या नंतर पहा A B C 2 सोडून दिला आणि D घेतला, त्याच्यानंतर पहा D E F G H, आता पहा किती सोडून दिला, इथं 2 सोडला, इथं किती 4 सोडला आणि I घेतला, ठीक आहे I घेतला. आता आयच्या नंतर आपल्याला किती, इथं 2 सोडला, इथं 4 सोडला, म्हणजे आता आपल्याला किती सोडावं लागतील 4 2 8 सोडावं लागतील, ठीक आहे. म्हणजे पहा आयच्या नंतर काय करूयात GH I J K L M N O P, म्हणजे इथे किती सोडला पहा 1 2 3 4 5 6 सोडा, म्हणजे 2 2च्या नंतर 4 4च्या नंतर 6, म्हणजे 2 2 या ठिकाणी फरक वाढत जात आहे. म्हणजे पहा या ठिकाणी 2 2च्या नंतर इथं काय झाला 2 2च्या नंतर पहा या ठिकाणी केला 4 सोडला, 4च्या नंतर आता या ठिकाणी 6 सोडला, आता पुढं कितीचा सोडणार 6च्या नंतर 8चा गॅप घेणार, म्हणजे या ठिकाणी पीने या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. तर पीच्या नंतर आपल्याला किती सोडायचे, तर पीच्या नंतर पहा आयच्या नंतर किती सोडले 1 2 3 4 5 6 सोडले, त्याच्यानंतर काय आला पी आला. आता पीच्या नंतर आपल्याला किती सोडावं लागतील मित्रांनो, पहा 2 4 6 आणि 8, आता 8 सोडावं लागते. मग पीच्या नंतर पहा या ठिकाणी P M N O P Q R S T U V W X, आता पहा 1 2 3 4 5 6 7 8, X सोडल्याच्या नंतर X आणि Y येणार, इथं काय येणार WXY, म्हणजे काय असणार याचा आन्सर असणार Y. ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे पहा एच्या नंतर 2 अल्फाबेट सोडल्या D आला, डीच्या नंतर काय 4 सोडल्या I आला, आयच्या नंतर 6 सोडल्या P आल्या, आता पीच्या नंतर 8 सोडले काय आला Y येणार, पीच्या नंतर 8 अल्फाबेट सोडले आणि त्याचा आन्सर काय आला मग Y, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. त्याच्यानंतर 10 नंबरचा प्रश्न पहा, खालीलपैकी योग्य मालिका पूर्ण करा. आता ही जी मालिका आहे ती योग्य मालिका पूर्ण करायची, म्हणजे पुढचा कोणता योग्य येणार आहे या मालिकेसाठी सुसंगत असा पहा AZ, या ठिकाणी जर पाहिलं तर AZ DW GT, म्हणजे A B C आणि D, 2 सोडून दिला D आला, त्याच्यानंतर पहा डीच्या नंतर काय D E F G, म्हणजे 2 सोडून दिला G आला, पहा A 2 सोडून दिला D आला, डीच्या नंतर 2 सोडून दिला G आला, जीच्या नंतर आता आपल्याला 2 सोडून द्यायचे G H I आणि G, म्हणजे इथं G H I आणि G, म्हणजे इथं काय J ने सुरुवात होणार आहे, कशाने J ने सुरुवात होणार, इथे या ठिकाणी J ने सुरुवात होणार, कशामुळं कारण की इथं पहा 2 सोडून दिला D आला, डीच्या नंतर 2 सोडून दिला G आला, जीच्या नंतर 2 सोडून दिला काय झालं मित्रांनो या ठिकाणी G आला,
आता जे आल्याच्या नंतर जेच्या अपोजिट कोणतं आहे, कारण की पहा एच्या अपोजिट झेड, डीच्या अपोजिट डब्ल्यू, ते डीच्या अपोजिट डब्ल्यू, जीच्या अपोजिट टी. आता जेच्या अपोजिट काय असणार, तर जेच्या अपोजिट असणार क्यू, जेच्या अपोजिट असणार क्यू, म्हणजे जे क्यू असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर, जे क्यू, जे क्यू असणार या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. कसं तर तुम्हाला पहा ABCD एक वेळेस सांगतो, ABCD काढतो आणि तुम्हाला व्यवस्थित सांगतो. पहा ए, थांबा एक मिनिट, ABCD काढतो व्यवस्थित आणि तुम्हाला सांगतो. पहा ABCDE, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y आणि Z. ही झाली ABCD. आता पहा एच्या नंतर काय घेतला, एच्या नंतर पहा एच्या खाली अपोजिटला काय डी आहे, ठीक आहे, डी आहे. त्याच्या एच्या अपोजिटला काय झेड आहे, बीच्या अपोजिटला काय मित्रांनो वाय आहे, त्याच्यानंतर सीच्या अपोजिटला काय एक्स आहे, डीच्या अपोजिटला काय मित्रांनो डब्ल्यू आहे, त्याच्यानंतर ईच्या अपोजिटला व्ही आहे, एफच्या अपोजिटला काय यू आहे, त्याच्यानंतर जीच्या अपोजिटला काय टी आहे, त्याच्यानंतर एचच्या अपोजिटला काय मित्रांनो एस आहे. म्हणजेच मित्रांनो पहा ABCDEFG आणि पहा जेच्या अपोजिटला या ठिकाणी क्यू आहे, जेच्या अपोजिटला क्यू आहे. म्हणजे पहा ए घेतला, एच्या नंतर पहा BC सोडून दिला, डी घेतला, डीच्या नंतर 2 सोडून घेतला, जी घेतला, जीच्या नंतर 2 सोडून जे घेतला आणि जेच्या अपोजिट काय मित्रांनो क्यू, जेच्या अपोजिट काय क्यू, म्हणून क्यू असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. काय असणार मित्रांनो, क्यू असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. कसं तर पहा या ठिकाणी झेड झाला, पहा ए घेतला, एच्या नंतर पहा एच्या अपोजिट काय झेड आहे, त्याच्यानंतर पहा 2 सोडून दिला, डी घेतला, डीच्या अपोजिटला काय डब्ल्यू आहे म्हणून डब्ल्यू लिहिला, त्याच्यानंतर 2 सोडून दिला, जी घेतला, जीच्या अपोजिटला काय टी आहे म्हणून या ठिकाणी टी लिहिला. त्याच्यानंतर आता आपल्याला 2 सोडून द्यायचे, हे 2 सोडून द्यायचे, हे 2 सोडून दिल्याच्या नंतर काय येणार मित्रांनो, जे येणार आणि जेच्या अपोजिटला काय क्यू येणार, जे आणि क्यू असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर, जे क्यू, जे की ऑप्शनमध्ये 3 दिलेलं आहे. अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. आता पहा मालिका, दिलेली मालिका तुम्हाला पूर्ण करायची सांगितलेली आहे, योग्य पर्याय निवडायचा, ही मालिका पूर्ण करेल असा. पहा या ठिकाणी काय दिलेलं मित्रांनो, नागपूर हे पहा या ठिकाणी आर ह्या नागपूर टी, हे टी झाले तर आर ह्या, हे लक्षात ठेवा, नागपूर ते नागपूर झाले, नागपूर आहे. नागपूर हा शब्द 14, 17, 16, 21, 20 असा लिहितात, तर पुणे हा शब्द 16, 21, 14, 5 असा लिहिला जाईल. तर या ठिकाणी हिंगोली हा शब्द कसा लिहिला जाईल. आता या ठिकाणी आपण काय करूयात मित्रांनो, नागपूर लिहूयात. नागपूर पहा, आता नागपूर हा शब्द कसा लिहिला, 14. या ठिकाणी पहा एन कितव्या क्रमांकावर 14व्या नंबरवर आहे, ए कितव्या क्रमांकावर पहिल्या नंबरवर आहे, जी कितव्या क्रमांकावर 7व्या नंबरवर आहे, पी कितव्या क्रमांकावर 16व्या नंबरवर आहे, यू कितव्या क्रमांकावर 21व्या नंबरवर आहे, आर कितव्या क्रमांकावर, तर आर आहे मित्रांनो या ठिकाणी 18व्या क्रमांकावर, आर आहे 18व्या क्रमांकावर. या ठिकाणी मित्रांनो आर असणार कदाचित, किंवा टी कसं काय लिहिलं मला काय समजलं नाही, कारण की हे जे मित्रांनो मिस्टेक असणार आहे, कारण की या ठिकाणी टीच्या जागेवर आर पाहिजे, कारण की नागपूर या शब्दामध्ये शेवटी आर येतो, म्हणून या ठिकाणी आर पाहिजे आणि या ठिकाणी काय पाहिजे, 18 पाहिजे. हे झाले मित्रांनो 18. आता पुढे पहा, ही थोडंसं दुरुस्त करून घ्या. त्याच्यानंतर पहा पुणे हा शब्द आहे. आता या ठिकाणी जर पाहिलं तर पी कितवर आहे, पी आहे 16वर म्हणून 16. त्याच्यानंतर पहा यू कितवर आहे, 21 आहे, एन कितवर आहे, 14वर आहे, ई कितवर आहे मित्रांनो, 5वर आहे, ई 5वर. म्हणजे पहा 16, 21, 14, 5, 16, 21, 14, 5 असं लिहिलं. मग आता हिंगोली हा शब्द लिहायचा आहे. हिंगोली पहा, हिंगोली एच कितव्या क्रमांकावर येतो, 8व्या क्रमांकावर येतो. आय कितव्या क्रमांकावर येतो, तर आय येतो मित्रांनो 9व्या क्रमांकावर. एन कितव्या क्रमांकावर, 14व्या क्रमांकावर. जी कितव्या क्रमांकावर, 7व्या क्रमांकावर. ओ कितव्या क्रमांकावर, ओ येतो 15व्या क्रमांकावर. एल कितव्या, 12व्या. आणि आय येतो मित्रांनो या ठिकाणी 9व्या. म्हणजेच या ठिकाणी पहा 8, 9, 14 कुठं दिले, पहा 8, 9, 14, 8, 9, 14 इथं नाही म्हणून चुकीचं. त्याच्यानंतर 8, 9, 14 इथं सुद्धा आहे, 8, 9, 14 इथं सुद्धा आहे, ठीक आहे. मग पहा 8, 9, 14 त्याच्यानंतर 7, 15, 8, 9, 14, 7, 15 इथं नाही म्हणून हे चूक. 8, 9, 14, 7, 15 इथं दिलेले, 8, 9, 14, 7, 15 इथं सुद्धा दिलेले. मग पुढे पहा 12, 9 कुठे सुरुवात आहे, 12, 9 इथे 12, 9 ने सुरुवात आहे, इथं मात्र 11, 9 ने, म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चुकीचे. म्हणजे राहिला ऑप्शन क्रमांक 1, म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक 3 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे पहा या 4 पैकी 3 गेले, राहिला फक्त एकच, आणि तो म्हणजे फक्त कोणता राहिला, तिसरा राहिला, म्हणून तिसरा असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे एकमेकाच्या खालचे, म्हणजे एन कितव्या क्रमांकावर येतो, ए कितव्या क्रमांकावर येतो, जी कितव्या क्रमांकावर येतो, पी कितव्या क्रमांकावर येतो, हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं, त्यामुळे ते तुम्हाला पाठ करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पहा
आता पहा AB9, DE81, GH 225, तर योग्य पर्याय ओळखा. आता या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो तुम्हाला काय ओळखायचं आहे, या ठिकाणी थोडंसं लक्ष द्यायचं आहे. सर्व वर्गसंख्या आहेत, सर्व काय वर्गसंख्या आहेत. मग वर्गसंख्या तुम्हाला दिसल्याच्या नंतर पहा 9चा वर्ग 9च्या नंतर कितीचा, हे पहा 3चा वर्ग 3च्या नंतर 9, 9च्या नंतर कितीचा आहे 15चा वर्ग. सरळ सरळ दिले, त्यामुळे याचं लॉजिक कसं आहे मित्रांनो सिक्वेन्सनुसार नसणार आहे. आता काय करायचं, मग आता काय करायचे, जे काही तुम्हाला अल्फाबेट्स दिलेले याची नंबरिंग करायची. ए कितव्या क्रमांक आहे तो पहिल्या क्रमांकावर, बी कितव्या क्रमांक आहे तो दुसऱ्या क्रमांकावर. मग दोघांची बेरीज करा, या दोघांची बेरीज झाली 3, मग 3चा वर्ग 9 आला. त्याच्यानंतर डी आणि ई आहे, तर डी कितव्या क्रमांक आहे तो डी येतो 4थ्या क्रमांकावर, ई कितव्या क्रमांक आहे तो 5व्या क्रमांकावर. मग 5 आणि 4 किती झाले 9, म्हणजे 9चा वर्ग दिलेला आहे. त्याच्यानंतर जी कितव्या क्रमांकावर 7व्या क्रमांकावर, एच कितव्या क्रमांक आहे तो 8व्या क्रमांकावर. दोघांची बेरीज करा, 7 आणि 7 14, 14 आणि 1 15, म्हणजे 15चा वर्ग या ठिकाणी दिलेला आहे. मग आपल्याला पहा ABCD एक सोडला, त्याच्यानंतर ABCDEFG, त्याच्यानंतर GHI. आता काय घ्यावं लागेल आपल्याला, एच आणि आय घ्यावं लागेल. हे लक्षात ठेवा. पहा या ठिकाणी तुमच्या लक्षात येते का, थांबा थोडासा कलर चेंज करतो म्हणजे तुमच्या लक्षात. पहा एच्या नंतर पहा बी घेतला, बीच्या नंतर पहा सी सोडून दिला आणि डी घेतला, डीच्या नंतर पहा ई सलग लिहिला, त्याच्यानंतर एफ सोडून EF जी घेतला, त्याच्यानंतर जीच्या नंतर पहा एच सलग घेतला, एचच्या नंतर आता काय एचच्या नंतर एक सोडून द्या, GHI सोडून पहा GHIJ घ्यायचा. आपल्याला काय घ्यायचं आता जे घ्यायचा, म्हणजे जेने सुरुवात होणार आहे. पहा जेने सुरुवात होणार आहे. मग जेने सुरुवात होणार फक्त या ठिकाणी कोणता आहे तर एकच आहे, ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 1, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. आता पहा जे आणि के दिलेले आहे, तर जे कितव्या क्रमांक आहे तो जे तो मित्रांनो या ठिकाणी 10व्या क्रमांकावर. ठीक आहे. त्याच्यानंतर के कितव्या क्रमांक येतं तर के येतं 11व्या क्रमांकावर. म्हणजे 10 आणि 11 किती झाले मित्रांनो, 10 आणि 11 झाले 21, 10 आणि 11 झाले 21, 21चा वर्ग 441, 21चा वर्ग 441, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. आता बाकीचे सुद्धा वर्ग आहेत मित्रांनो, बाकीचे सुद्धा वर्ग आहेत, परंतु अल्फाबेटची सुद्धा सिरीज पहा. एच्या नंतर पहा बी घेतला, बीच्या नंतर सी सोडून दिला, डी घेतला, डीच्या नंतर पहा डीच्या नंतर डी आणि डी सलग लिहिले, त्याच्यानंतर ABCD ई सोडून दिला, ई घेतला, डीच्या नंतर ई घेतला, त्याच्यानंतर पहा एफ सोडून दिला, जी घेतला, जीच्या नंतर GH सलग घेतला, एचच्या नंतर एक सोडून दिला आणि जे घेतला. हे आपल्याला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अशा स्वरूपामध्ये जेने सुरुवात झालेली आणि याची दोघांची बेरीज 21 येते आणि 21चा वर्ग 441, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. त्याच्यानंतर पहा खालील मालिका तुम्हाला आता वेगळा घटक ओळखायचा आहे. खालील मालिकेपैकी वेगळा घटक ओळखायचा आहे. तर पहा वेगळा घटक ओळखत असताना याचं जर तुम्ही निरीक्षण जर केलं तर काय दिलं, AB BA EF FE IJ JI KM काय आलं पाहिजे होता, MK यायला पाहिजे. तिथं काय यायला पाहिजे, MK यायला पाहिजे होतं. म्हणजे सहज तुम्हाला लक्षात येणारा शब्द आहे. म्हणजे इथं काय KM म्हणजेच MKनं सुरुवात व्हायला पाहिजे होती, MKनं सुरुवात. कारण की इथं पहा AB दिले, मग सुरुवात काय झाली BA झाली, म्हणजे उलटं लिहिले. त्याच्यानंतर EF सुरुवात कशाने केली, FE केली. म्हणजेच मित्रांनो पहिलं अक्षर दुसरं आणि दुसरं अक्षर पहिलं, अशा स्वरूपामध्ये उलट मालिका लिहिली जाते. मात्र या ठिकाणी सलग लिहिली, कुठल्याही प्रकारे चेंज केलं नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी वेगळं असणार आहे. पुढील पद तुम्हाला या ठिकाणी ओळखायचे. आता पुढील पद तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं आहे. पहा हे पहिलं पद आहे, हे दुसरं पद आहे, हे तिसरं पद आहे, चौथं पद आहे. आता येणार आपलं 5वं पद. आता 5वं पद कसं असेल तुम्हाला ओळखायचं आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर पहा ABC त्याच्यानंतर 2 D घेतल्या, त्याच्यानंतर पहा ABCDE. आता ही जर मालिका जर पाहिली तर तुम्हाला सलग दिसेल. कशी पहा या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या, ही मालिका कशी असेल तर पहा या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या. आता काय दिले पहा या ठिकाणी ABC, त्याच्यानंतर D येते, तर D 2 वेळेस घेतलं, म्हणजे A पहिल्या क्रमांकावर, म्हणजे Aने पहिलं पद काय Aनं सुरुवात झाली, त्याच्यासमोरचं एकच वेळेस घेतलं. त्याच्यानंतर पहा B इथं लिहिल्याच्यानंतर BC सलग C येणार. आता C कितवं पद आहे, दुसरं पद आहे, म्हणून D त्याच्यासमोरचा अंक 2दा लिहिला, त्यांच्यासमोरचं अल्फाबेट 2दा लिहिलं. लक्षात ठेवा काय म्हणत आहे मी, पहा A हे कितवं पद आहे आपलं या मालिकेतलं, पहिलं पद आहे, म्हणून त्याच्यासमोरचं एकच वेळेस लिहिला अल्फाबेट्स. त्याच्यानंतर C कितव्या क्रमांक येतं, C दुसरं पद आहे या मालिकेमध्ये. पहा C दुसरं पहा A पहिलं पद, हे दुसरं पद. तुम्हाला लक्षात आलं नसेल तर पहा मी पद तुम्हाला लिहून देतो, म्हणजे तुम्हाला ते समजण्यास मदत होईल. आता तुम्ही नाही तर अल्फाबेट्सनुसार जाऊ नका. आता माणसा सर ए पहिल्या क्रमांकावर, मात्र C तिसऱ्या क्रमांकावर, तसं नका मानू. इथं काय म्हणलेले पहा, लक्षात द्या. पद आपल्याला पद पाहायचं आहे. हे पद आहेत पहा, हे पहिलं पद आहे,
हे दुसरं पद आहे, हे तिसरं पद आहे, हे चौथं पद आहे, हे लक्षात ठेवा. मग पहिल्या पदामध्ये काय ए लिहिलं आहे, एच्या समोरचे अल्फाबेट म्हणून एकच वेळेस लिहिलं. सी सी लिहिलेलं आहे दुसऱ्या पदावे, म्हणजे सीच्या समोरचे अंक 2 वेळेस लिहायचे, सी अल्फाबेट. त्याच्यानंतर ई कितव्या क्रमांक पहा, पहिलं दुसरं तिसरं, तिसऱ्यावर आहे म्हणजे ईच्या समोरचा जो आहे एफ तो 3दा वेळेस लिहायचा आहे, तो 3 वेळेस लिहायचा आहे. त्याच्यानंतर जी कितव्या पद आहे मित्रांनो, जी या ठिकाणी 1 2 3 चौथं पद आहे, म्हणून जीच्या समोरचं आपल्याला 4 वेळेस लिहायचे. जीच्या समोरचा जो काय अल्फाबेट आहे 4 वेळेस लिहायचे, 1 2 3 4. आता जीच्या नंतर कोणतं येणार, ए बी सी डी ई एफ जी एच. आता आय येणार, काय येणार मित्रांनो, आय येणार. आता आय येणारच्या नंतर आय कितवं पद आहे मित्रांनो, हे पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद, चौथं पद, आता 5वं पद, म्हणजे आयच्या समोरचं हे 5 वेळेस लिहायचं. जी एच आय जे आता किती मिळणार, जे 5 वेळेस लिहायचे. इथं आयच्या नंतर हा झाला आयच्या नंतर जे 5 वेळेस, 1 2 3 4 आणि 5, म्हणजे आय आणि 5 वेळेस जे तुम्हाला कुठं दिसत आहे ते पाहायचं आहे. आय आणि जे 5 वेळेस कुठं दे, तर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिले. ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. कसं, तर तुम्हाला आता हे व्यवस्थितरित्या समजलेलं असेल. नसेल जर समजलं तुम्ही व्हिडिओ परत एकदा पाठीमाग घेऊन चेक करू शकता. त्याच्यानंतर पहा GIK MQ SUW. आता या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो पहा, अल्फाबेट्स आपण काढून घेऊयात. पहा A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y आणि Z. आता या ठिकाणी जर पाहिलेत पहा, जीच्या नंतर काय एम घेतलेलं आहे, जीच्या नंतर आयच्या नंतर पहा, जीच्या नंतर काय घेतला, जीच्या नंतर घेतला आय, एक सोडून दिला आय घेतला, आयच्या नंतर काय घेतला के, एक सोडून दिला के घेतला, केच्या नंतर पहा एल सोडून दिला एम घेतला, एमच्या नंतर काय एक सोडून दिला ओ घेतला, ओच्या नंतर एक सोडून देऊन क्यू घेतला, क्यूच्या नंतर एक सोडून दिला आर एस घेतला, एसच्या नंतर एक सोडून दिला. आता एसच्या नंतर एक सोडून देऊन आपलं काय येणार, यूने सुरुवात असणार. कशाने पहा, एसच्या नंतर पहा, एसच्या नंतर यू घेतला, यूच्या नंतर पहा एक सोडून दिला डब्ल्यू घेतला. आता डब्ल्यूच्या नंतर आपल्याला एक सोडून द्यायचा, वायने सुरुवात होणार आहे, म्हणजे वायने सुरुवात होणार आहे. या ठिकाणी 3 दिलेले म्हणून या ठिकाणी दुसरं कॅन्सल होतं. आता त्याच्यानंतर वायच्या नंतर आपल्याला एक सोडून द्यायचे, वायच्या नंतर एक सोडून आपल्याला काय येणार, ए येणार, म्हणजे वाय ए कुठे, तर वाय ए फक्त एकाच ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 1 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. तरीसुद्धा पाहूयात, एच्या नंतर बी सोडून द्या, बीच्या नंतर सी घ्या, म्हणजेच वाय ए आणि सी असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. कसं, तर तुमच्या लक्षात पहा, जीच्या नंतर पहा जी घेतला, जीच्या नंतर एक सोडून दिला आय घेतला, आयच्या नंतर एक सोडून दिला के घेतला, केच्या नंतर एक सोडून दिला एम घेतला, एमच्या नंतर एक सोडून दिला ओ घेतला, ओच्या नंतर एक सोडून दिला क्यू घेतला, क्यूच्या नंतर समोरचा अल्फाबेट सोडून देऊन एस घेतला, एसच्या नंतर परत एक अल्फाबेट सोडला यू घेतला, यूच्या नंतर एक अल्फाबेट सोडून डब्ल्यू घेतला, डब्ल्यूच्या नंतर एक अल्फाबेट सोडून वाय येणार, वायच्या नंतर एक म्हणजे वायच्या नंतर झेड सोडून देऊ, त्याच्यानंतर ए येणार, एच्या नंतर बी सोडून देणार आणि सी येणार, म्हणजे वाय ए सी असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. याच्या एकमेकाच्या अपोजिट सुद्धा लक्षात ठेवा. पहा, आयच्या अपोजिट आर आहे, जेच्या अपोजिट क्यू आहे, त्याच्यानंतर केच्या अपोजिट पी आहे, एलच्या अपोजिट ओ आहे, एमच्या अपोजिट एन आहे, डीच्या अपोजिट डब्ल्यू आहे, सीच्या अपोजिट काय एक्स आहे, बीच्या अपोजिट बाय आहे, म्हणजे तुम्ही वाय लक्षात ठेवा, असं बाय आपण म्हणतो बाय म्हणजे बीच्या अपोजिट वाय. त्याच्यानंतर पहा पी के एकमेकाच्या विरुद्ध आहेत, म्हणजे पूजा कैलास एकमेकाच्या विरुद्ध असं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहा ए झेड एकमेकाच्या अपोजिट आहेत. ईच्या नंतर व्ही आपली ई म्हणजे काय मित्रांनो, इव्हिनिंग म्हणजे काय 5, म्हणजे ई कितव्या क्रमांक 5व्या क्रमांकात, त्याचा अपोजिट असणार व्ही, म्हणजे ईश्वरी वैजनाथ असं तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा एफच्या अगोदर काय मित्रांनो, एफच्या अपोजिट आहे यू आहे, एफच्या अपोजिट काय यू आहे. आता GT म्हणजे मित्रांनो GT परिषद असते, GT परिषद लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एच हे तुम्हाला एकमेकाच्या अपोजिट लक्षात ठेवायचे. अशा स्वरूपामध्ये तुम्हाला सराव केल्याच्यानंतर ते ऑटोमॅटिक तुमच्या लक्षात येणार आहे. तर अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, पुढील पैकी कोणता पर्याय मालिका पूर्ण करेल, तो पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. पुढीलपैकी कोणता पर्याय मालिका पूर्ण करेल. आता पहा, एच्या नंतर बीच्या नंतर सीच्या नंतर डीच्या नंतर काय येणार मित्रांनो, डीच्या नंतर आपल्याला काय आणायचं आहे, डीच्या नंतर ABCD आणि ई येणार. तर या ठिकाणी सर्वांचीच ईनं सुरुवात केली, त्यामुळे एकही ऑप्शन आपण या ठिकाणी काढू शकत नाही. आता याचं जे काही तुम्हाला सोबत जे अंक दिले त्याचं सहसंबंध लावा. 2च्या नंतर काय दिला, 6 दिला, 6च्या नंतर डायरेक्ट 12 दिला,
12च्या नंतर काय दिला 20 दिला, 12च्या नंतर काय दिला 20 दिला, म्हणजे 2च्या नंतर 4 घेतला 6 झाला, 6च्या नंतर 6मध्ये 6 मिळविला 12 झाला, 12मध्ये परत 8 मिळवला किती झाला मित्रांनो 20 झाला. आता 20च्या नंतर आपल्याला 10 मिळवायचे म्हणजे 30 येणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. किती 30, म्हणजे ई आणि 30 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. कसं तर परत एकदा सांगतो तुम्हाला, आता तुमच्या लक्षात आलं नसेल ही मालिका. आता ई तर येणार हे फिक्स आहे. मग पहा 2चा काय झाला 6 झाला, 4 मिळवला. त्याच्यानंतर पहा 6चा काय झाला मित्रांनो 12 झाला, म्हणजे या ठिकाणी 6 मिळवला. आता 12चा काय झाला मित्रांनो 12चा डायरेक्ट 20 झाला, म्हणजे या ठिकाणी 8 मिळवला. म्हणजे पहा 2 मालिका वाढत, इथं 2चा गॅप आहे, या ठिकाणी सुद्धा 2चा गॅप असणार, म्हणजे इथं सुद्धा आपल्याला 2चा गॅप द्यावा लागणार. म्हणजे 8 आणि 2 झाले 10, म्हणजे 10नं पुढचं पद जर वाढलं तर ते येणार 30. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे अंक शब्द त्याचा सहसंबंध कसा घातला जातो हे तुम्हाला या ठिकाणी पाहायचं आहे. या ठिकाणी ABCD, आता या ठिकाणी ई सर्व ठिकाणी लिहिले म्हणून ऑप्शन आपल्याला कट करायचं नाही. इथे ठिकाणी DW असं काहीतरी असतं, आपण ते कट केलं असतं. ज्यावेळेस तुम्हाला असं सलग दिलं जातं, सलग दिल्याच्या नंतर तुम्हाला ऑप्शन काटायसाठी अल्फाबेटहून जर तुम्हाला सहसंबंध लागत नसेल तर लगेच तुम्हाला काय अंकावर जायचं आहे. नेमका अंकामध्ये काय फरक दिले, कधी अंकामध्ये फरक सुद्धा देतील, मायनस करतील, प्लस करतील, बेरीज करतील, वजाबाकी करतील, काही सुद्धा ते करू शकतात. ठीक. त्याच्यानंतर पुढचे पहा 17 नंबरचं. पुढे दिलेल्या 4 पर्यायापैकी 3 मध्ये सारखा सहसंबंध असून त्यापैकी एक वेगळा आहे, तर तो वेगळा आपल्याला ओळखायचा आहे. 4 मध्ये म्हणजे 4 दिलेले त्यापैकी 3 एकसारखे आहेत आणि एक वेगळा आहे, तो आपल्याला ओळखायचा आहे. तो कसा ओळखायचा पहा. आता पहा AEIOU हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता या ठिकाणी जर पाहिलं आपल्या अल्फाबेट जर पाहिल्या तर मित्रांनो AEIOU हे काय मित्रांनो 5 स्वर आहेत, 5 स्वर आहेत. मग सर्वच पर्यायामध्ये तुम्हाला स्वर दिसत आहे. मात्र या ठिकाणी जर दिलं तर या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो पहा AEIO आणि यू, AEIOU म्हणजे ए. या ठिकाणी जर पाहिलं तर पहा AEIO आणि यू हे स्वर आहेत. म्हणजे या ठिकाणी पहा AEIOU दिलेले, त्याच्यानंतर AOUIE इथं सुद्धा सर्व स्वर आहेत. त्याच्यानंतर OCIE या ठिकाणी जर पाहिलं तर तुमच्या लक्षात आलं असेल. आता सी हा स्वर आहे का मित्रांनो, हे यापैकी जे दिलेले आहेत तुम्हाला सी या ठिकाणी स्वर आहे का नाही, म्हणजे सर्वामध्ये स्वर दिलेले, म्हणजे आलटून पलटून स्वर दिलेले. मात्र 3 पर्यायामध्ये स्वर सोबत एक सी दिलेले आहे, म्हणजे एक स्वर दिले, व्हॉवेल्स नंतर एक कॉन्सोनंट साऊंड दिलेले. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 वेगळा असणार आहे. म्हणजे तुम्हाला अल्फाबेटमधले स्वर कुठले, त्या स्वरमधले. आता तुम्ही कितीही मित्रांनो जर ABCD काढली, किती वेळ जर याला जर पर्याय जर केला, किती वेळ जर मित्रांनो ट्राय केलं, तर हे तुम्हाला आन्सर चुकणारच आहे. कारण की तुम्हाला हे माहीतच पाहिजे की कारण की या ठिकाणी जे दिलेले हे सर्व काय स्वर आहेत, परंतु यामध्ये एकच पर्यायामध्ये असं आहे की ज्यामध्ये स्वर आहेत. आता सर्वामध्ये स्वर आहेत, आलटून पलटून दिले, त्यामुळे लक्षात येणार नाही आणि याचं लॉजिकसुद्धा अल्फाबेटनुसार लागत नाही, हे तुम्हाला माहीतच पाहिजे. म्हणजे या ठिकाणी सी हा कॉन्सोनंट आहे, म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वेगळा आहे. बाकीचे सर्वांमध्ये स्वर दिलेले आहेत, म्हणून सर्व स्वराचे पर्याय आहेत. मात्र 3ऱ्या क्रमांकाचा पर्याय हा कॉन्सोनंटचा आहे, म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चुकीचं असणार आहे. अशा स्वरूपामध्ये मित्रांनो हा प्रश्न थोडासा काठीण्य पातळी, म्हणजे काठीण्य पातळी नाही, काही सेकंदामध्ये सुटणार आहे. फक्त तो समजणं गरजेचं नाही. जर समजला तर मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये येणार नाही, हे तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक. त्याच्यानंतर पुढं अंकमालिका आपल्याला आता ही अक्षरमालिका पूर्ण करायची. काय दिले पहा SMTW. आता हे सुद्धा मित्रांनो तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आता हा ग्रामसेवकला विचारलेला प्रश्न आहे परभणीमध्ये. आता या प्रश्नाचं जर लॉजिक तुम्ही कितीही मित्रांनो अल्फाबेट काढल्या, कितीही जर अल्फाबेटमध्ये प्रयत्न जर केला, अल्फाबेटनुसार हे सुटत नाही. आता तुमचं लॉजिक काय लागलं पाहिजे, SMTW म्हणजे संडे, मंडे, ट्यूजडे, वेडनसडे आणि सॅटरडे. आता याच्यानंतर काय येणार आपलं फ्रायडे. याच्यानंतर काय आपलं फ्रायडे येणार. बाकीचे पहा वाराने म्हणजे जे की इंग्लिशमधून जे काय आपले 7 वार असतात त्यापैकी कुठल्याची सुरुवात होती का नाही होत, फक्त कशाने होती एफ नव्हती, म्हणून या ठिकाणी एफ असणार. आता मित्रांनो या ठिकाणी तुम्ही अल्फाबेटमध्ये किती प्रयत्न करा हे येणार नाही. अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला काठीण्य लेवल वाढण्यासाठी दिले जातात आणि हे प्रश्न तुमचे मेरिट ठरणार असतात. फक्त काही सेकंदामध्ये सुटतात, परंतु त्याचं लॉजिक हे लवकर लागलं तर अन्यथा हे सुटत नाहीत. कितीही प्रयत्न करा सुटत नाहीत, हे लक्षात ठेवा. म्हणजे काय आपले जे काय वार आहेत मित्रांनो, सोमवार, मंगळवार, बुधवार, रविवार हे जे काय वार आहेत, या वाराचं पहिलं अक्षर या ठिकाणी यांनी दिलेलं आहे. संडे, मंडे, ट्यूजडे, वेडनसडे आणि फ्रायडे. या ठिकाणी पाहता तुम्ही म्हणा सर गुरुवार येतं, मग या ठिकाणी दुसरं तर गुरुवारसाठी तर पर्याय नाही, परंतु त्याचा विचार नका करू. यांनी सुरुवात होती का वारांनी नाही होत, यांनी सुद्धा होती का नाही होत, यानं सुद्धा होती का नाही होत, कशाने होती, फक्त एफ म्हणजे फ्रायडे, म्हणून या ठिकाणी एफ असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. अशा स्वरूपामध्ये आपल्याला मित्रांनो हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता. तर आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल. हा प्रश्न IMP करून घ्या. हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला मेरिट ठरविणारा प्रश्न होता.
त्याच्यानंतर पहा आता खालची अंकमालिका आपल्याला पूर्ण करायची ACYDFEGIS. आता या ठिकाणी आपल्याला अल्फाबेट लिहावीच लागणार आहे, अल्फाबेट लिहावी लागणार. अल्फाबेट लिहून आपण या ठिकाणी व्यवस्थित समजून घेऊया. पहा ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY आणि Z. काय दिले पहा मित्रांनो, या ठिकाणी AC घेतला, AC आणि Y, AC आणि Y म्हणजेच पहा मित्रांनो AC घेतला आहे, त्याच्यानंतर त्याच्यामधला जो काही B येतो त्याच्या अपोजिटचा अंक घेतलेला आहे. त्याच्यानंतर पहा D घेतला, Dच्या नंतर पहा Dच्या नंतर Dच्या नंतर काय एक सोडून दिला, F घेतला. आता मधल्या अंकाचा अपोजिटचा V घेतला. त्याच्यानंतर काय येणार पहा G घेतला, Gच्या नंतर पहा H सोडून दिला, I घेतला, Hच्या अपोजिटचा S घेतला, या ठिकाणी S घेतला. म्हणजे आपल्याला काय लिहावं लागतं आता पहा ABCDEFGHIJ. आता आपल्याला काय घ्यायचं J, Jच्या नंतर एक सोडून द्यायचा, L घ्यायचा म्हणजे J आणि L येणार JL आणि त्याच्या अपोजिटचा मधला काय K सोडून दिला, मग Kच्या अपोजिटचा P म्हणजे JLP कुठे JLP म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये सुद्धा म्हणजे काय पहिला घेतला, तिसरा घेतला, मधला जो सोडून दिला होता त्याच्या अपोजिटचा घेतला, त्याच्यानंतर चौथा घेतला, एक सोडून दिला, त्याच्यानंतर सहावा घेतला आणि जो काही एक सोडून दिला होता त्याच्या अपोजिटचा घेतला, त्याच्यानंतर G घेतला, Gच्या नंतर S सोडून दिला, I घेतला, मग जो सोडून दिला त्याच्या अपोजिटचा S घेतला. मग आपण काय केलं Jच्या नंतर K सोडून दिला, JKL L घेतला म्हणजे JL घेतला आणि K जो काही सोडून दिला त्याच्या अपोजिटचा P येणार म्हणजे JLP. ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये मित्रांनो वेगवेगळं लॉजिक लावून यामध्ये प्रश्न तयार केले जाऊ शकतात, त्यामुळे याचा जास्तीत जास्त सराव असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पहा AD J G आणि J. आता पहा ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY आणि Z. आता या ठिकाणी पाहिलं Aच्या नंतर काय घेतला, B सोडून दिला, C सोडून दिला आणि D घेतला म्हणजे 2 सोडून देऊन D घेतली. त्याच्यानंतर पहा D घेतल्याच्या नंतर पहा किती सोडून दिले, Dच्या नंतर पहा J घेतलाय, 1 2 सोडून दिले, J घेतला. त्याच्यानंतर पहा 2 सोडून दिले, G घेतला. त्याच्यानंतर आपल्याला आता 2 सोडून द्यायचे आणि M घ्यायचा. काय घ्यायचं M म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये काही सोपे सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जातात. तर अशा प्रकारे मित्रांनो अल्फाबेटचा भाग दुसरा आपण पाहिला, चांगल्या प्रकारे सराव करा, वारंवार सराव करा. ही ABCD मित्रांनो लिहा आणि त्याचे वारंवार निरीक्षण करा, कोणत्या अपोजिट कोणता येतो, कोणत्या क्रमांकावर कोणता येतो. आता पुढचं जे काय असणार आहे मित्रांनो, आता पुढचं जे काय आपलं अल्फाबेटची तिसरा जो काय आपला व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे मित्रांनो या ठिकाणी एकमेकाचे. आता A कितव्या क्रमांकावर, B कितव्या क्रमांकावर, C कितव्या म्हणजे याची जी काही नंबरिंग आहे 1 2 3 4 5 6 7 8 या नंबरिंगवर आधारित पुढचे व्हिडिओमध्ये आपले प्रश्न असणार आहेत, त्यामुळे पुढचा सुद्धा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे. या ठिकाणी थांबूया. थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.